नमस्कार मित्रांनो, हा माझा थॉम्सनचा प्लॉट आहे 1.5 एकराचा. आणि हा प्लॉट मित्रांनो 90 दिवसाचा आहे, पण साईज थोडं झालेलं नाही यावर्षी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा प्लॉट कंटिन्यू म्हणजेच पूर्ण पावसाळाभर पाण्यामध्ये थांबून होता. आणि यावर्षी माल देखील खूप कमी आहे मित्रांनो. आपण पाहू शकता, मालच एक 20% माल फक्त बागेमध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि यामध्ये मी काय करून घेतलं आहे मित्रांनो, घडाची साईज जी आहे ना, ती जरा चांगली करून घेतलेली आहे. म्हणजे जे लहान घड आहेत त्यालाच तर साईज मोठा करून घेतलेला आहे, जेणेकरून जरा उत्पन्नामध्ये काहीतरी वाढील अशा अपेक्षेने. पण या ठिकाणी आपण पाहू शकता, घड अशा प्रकारे ताणलेले आहेत, मोठे झालेले आहेत, पण माल थोडा कमी आहे. आपण पाहू शकता असा माल दिसतोय आपल्याला. तर यामध्ये साईजला थोडा अडचण येतो आहे मित्रांनो. साईज थोडंफार आता माल मऊ पडलेला आहे, आता साईज होईल असं वाटतं मला. तरी देखील याला काही साईजसाठी करावं लागेल. आणि शुगरसाठी वगैरे आपण पाहू शकता अशा प्रकारे घडाची साईज वगैरे आहेत. त्यासाठी मित्रांनो मी पहिल्यांदाच घड म्हणजेच 20-25 दिवसाच्या आतच घडाची साईज करून घेतलेली आहे. हे पाहू शकता घडाची साईज 1 फुटापर्यंत घड आहेत मित्रांनो. हे अशी साईज करून घेतलेली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये काही शेतकरी व्हिडिओ बघणारे जाणकार असतील, तज्ज्ञ असतील, त्यांनी कृपया मला खाली कमेंट करून सांगा की याला साईज होण्यासाठी, चांगला गर येण्यासाठी, आता घडाची साईज मोठी झालेली आहे मित्रांनो, तर मला काय वाटतं यामध्ये आता ममी होऊ शकेल, खाली ममिफिकेशन होऊ शकेल. तर हे ममिफिकेशन टाळण्यासाठी मला काय केलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण घड माझ्या फायद्याचा ठरला पाहिजे आणि मला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. नाहीतर आता काय होईल मित्रांनो, खालचा जो घड आहे 25-30% तो ममिफिकेशन होऊन ते खराब होऊन जाईल. तर असे काही तज्ज्ञ शेतकरी असतील, व्हिडिओ बघत असतील, तर नक्की खाली कमेंट करून सांगा. आता यासाठी मला काय केलं पाहिजे, जेणेकरून ममिफिकेशन नाही झालं पाहिजे, गर यायला पाहिजे आणि शुगर लेवल पण चांगली आली पाहिजे. हा बेदाण्याचा प्लॉट आहे मित्रांनो. त्याप्रमाणे मला नक्की तुम्ही मार्गदर्शन करा. काही शेतकऱ्यांना काही अडचण असतात, ते पण खाली कमेंट करतात, त्यांना देखील तुम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या नॉलेजचा किंवा आपल्या ज्ञानचा इतर शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.